नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वालाचा भिरडं. त्यासाठी हे वाल भिजवून सोलून घेतलेले आहेत. पहिले आपण हे मसाला तयार करून घेत आहोत. हे खोबरं आहे सुकं, एक कांदा आहे, लसूण आणि हे गरम मसाला आहे, जायफळ, वेलदोडा, बडीशेप, धणे, काळी मिरी आणि 2-3 लवंगा आणि फूल. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण मसाला हा सगळा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. कढई गरम झाली, आपण तेल घालूया 2 चमचे. तेल गरम झालं आहे तर राई चांगली तडतडू द्यायची. जिरं घालूया. लसूण घालायचे आहे 4 पाकळ्या, 3-4. आता कांदा टाकायचा, कांदा आणि कढीपत्ता. चांगले लालसर होऊन घेऊया कांदा. 1 टोमॅटो घातला आहे बारीक चिरून, थोडा गरम होऊन घेऊया. कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे. आपण मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी पावडर आणि 1 चमचा आपला घरचा मसाला, धणे जिरे पावडर अर्धा चमचा. आता तेल सुटलेलं आहे कांद्याला आणि टोमॅटोला. आपण हे वाल घालूया. मीठ घालत आहोत चवीनुसार. थोडा वेळ वाफवून घेऊया झाकण ठेवून. मसाला वाटलेला आहे तो दाखवत आहे. थोडंसं पाणी घालूया आणि वाटण घातलं आहे. 2-4 मिनटं शिजून देऊया चांगली. वालाची भाजी तर आपली झालेली आहे. वरून कोथिंबीर घातली. पाहू शकता आपली वालाची भाजी बघा तयार आहे. वालाचं भिरडं हे बघा, वाल शिजलेले आहे चांगले. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकतो.